जय महाराष्ट्र मित्रांनो हे खाली तुम्हाला ते पेन दिसत आहे मित्रांनो, तर हे पेन कोणीही उचलू नका, कारण की हे पेन नसून हे बॉम्ब आहे. ही आपल्या पोलिसांनी पण सांगितलं की याच्यापासून सावधान राहा, कारण की मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामुळे किती हानी झाली आहे. हे खाली सगळे फोटो दाखवतो. काही माणसाला वाटलं का हा पेन आहे, म्हणजे खटक्याचा पेन आहे तो. त्यांनी पेन उचलला, पेन एकदम डिझाईनमध्ये, म्हणजे तो डायरेक्ट आकर्षित करतो की बाबा उचला, आणि हे बटनाचा पेन आहे तो. तर खूप लोकांनी तो उचलला आणि त्याचं बटन दाबलं. काहीचा म्हणजे तो स्फोट झाला. तर काहीचे हात गेले, काहीची इथून चिरलं, मांडी चिरली मित्रांनो. तर फक्त मला सांगायचं एवढं आहे की तुम्हाला हा पेन दिसला की उचलू नका. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा, कारण की जेवढा आमच्याकडून होईल तेवढा आम्ही त्या व्हिडिओद्वारे सांगतोय तुम्हाला. कारण की कोणाला अजून माहिती नाही याविषयी, कारण की हे फक्त व्हॉट्सअपच्या ग्रुपवर चालू आहे. मी तुम्हाला इंस्टाद्वारे सांगतोय. त्यामुळे हा व्हिडिओ जेवढा शेअर होईल, आपल्या महाराष्ट्रामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये गेलेला पाहिजे ना व्हिडिओ. त्यामुळे जेवढा शेअर होतील तेवढा शेअर करा. आणि ह्यो पेन कोणाला पण दिसला तर हा पेन उचलू नका, कारण की हा पेन नाही, हा बॉम्ब आहे. हा डायरेक्ट आपला जीव घेणारा पेन आहे. मित्रांनो, अक्षरशः रात्रीच दिसतो पेन. रात्री कोणी लहान मुलं वगैरे यांनी उचलू नये पेन. हां, आणि काळजी घ्या मित्रांनो. आणि मी तुम्हाला ते हानिकारक आहे. मी तुम्हाला फोटो वगैरे दाखवतो की काय हानी झाली, कोणाचे हात गेले, कसं गेलं, काय दिलं, हे सगळं खाली तुम्हाला दाखवतो. तर धन्यवाद मित्रांनो. फक्त हा व्हिडिओ जेवढा शेअर होता येईल तेवढा करा. धन्यवाद.